नमस्कार, मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला, ओम साईराम. सुरुवात करूया आपण. बाबा काय म्हणतायत आपल्याला. तर तुम्ही बाबांना प्रश्न विचारू शकता, तुमच्या गुरूंना प्रश्न विचारू शकता, तुम्ही कोणालाही प्रश्न विचारू शकता. उत्तर मात्र देणार आहेत त्याचं बाबा. तर कार्ड मी काढलेली आहेत. तर कार्ड आज दिली आहेत बाबांनी आपल्याला 5 कार्ड दिली आहेत. नेहमीसारखं उजव्या हातापासून 1 2 3 4 5 हा नंबर तुम्हाला आवडेल तो नंबर तुमचा तुम्ही मनामध्ये प्रश्न पण विचारायचा. येस नो उत्तर तुम्हाला ह्याच्यातनं नक्कीच मिळेल. पण त्याआधी मला तुम्हाला एक सांगायचं आहे की पाडवा पोटली ही 10 तारखेला बुकिंग स्टॉप होणार आहे, कारण सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून 600च रुपये परत ह्याची किंमत ठेवलेली आहे. खूप जणांचे पगार झाले नव्हते म्हणून. तर ज्यांनी त्याची रिक्वेस्ट केली आहे की ताई आम्हाला 600मध्ये पोटली हवी आहे, त्यांनी पटापट आपलं बुकिंग करायला सुरुवात करा. तर तुम्हाला 10 तारखेच्या आत तुमचं बुकिंग होईल आणि पाडव्याच्या आधी तुमच्याकडे पोहोचेल. काही दृष्टीनं तुम्हाला प्रॉब्लेम आला, पैशाचा प्रॉब्लेम आला, काय आलं, तुम्ही उशिरा पैसे पे केले, तर पाडव्याच्या नंतर कोणत्याही गुरुवारी तुम्ही ही पोटली परत तुमच्या घरामध्ये लावू शकता. त्याच्यामुळे ज्यांना नंतर घ्यायचे ते नंतर पण घेऊ शकतात. चैत्र महिना आहे तोपर्यंत तुम्ही कधीही पाडवा पोटली घेऊ शकता. तर चला, आणि जिथं पे करता तिथंच थांबवा. अजिबात नंबरची हलवाहलवी करू नका, हाय करून वर येऊ नका. म्हणजे व्यवस्थित आता एंजल ब्युटीचं माझं चालू आहे काम, तसंच पुढं मी येत आहे तुमच्यापर्यंत. तर काळजी करू नका. चला, ओम साईराम. बाबा काय म्हणतायत. पहिलं कार्ड 1 नंबरच्या कार्डामध्ये बाबा म्हणत आहेत, जीवन में शाश्वत कुछ भी नहीं है, परिवर्तन अटल है. जीवनात शाश्वत काहीच नाही आहे. जन्म मृत्यू हे सगळं सत्य आहे. रात्र आहे तर दिवस आहे. म्हणजेच तुम्हाला दुःख आहे तर सुख पण येणारच आहे. तुम्ही जे काही आत्ता त्याचं उत्तर विचारले बाबांना, जो काही तुम्ही प्रश्न विचारलाय त्यात बाबांनी तुम्हाला हे सांगितले, जर दुःखाचे दिवस आहेत तर ते संपणारच आहेत, की रात्री मागणं सकाळ होणारच आहे. येस, असं त्यांचं बाबांचं ह्याला उत्तर आहे. ओम साईराम. कार्ड नंबर 2 काय म्हणत आहेत बाबा. बाबा म्हणत आहेत, उदी की ताकत मेरे द्वारा दी गई उदी आपके सभी भावनिक तथा शारीरिक व्याधियों को स्वस्थ करेगी. 1 नंबर कार्ड आहे. बाबांची उदी काय प्रताप करते हे माझ्याशिवाय कोणालाही माहीत नाहीये. मला याच आजारपणात असं झालंय की मला त्या ताईंकडनं तीर्थ आणि हे आलं नाहीये. नाहीतर काय त्या ताई मला मी माझं शिर्डीला माझं पोचणं नाही झालं तरी बाबा माझ्यापर्यंत उदी पोचवतात आणि उदी लावल्या बरं वाटायला लागतं. एवढी ताकद त्यांच्या उदीमध्ये आहे. हेच बाबा सांगतायत तुम्हाला, मेरे द्वारा दी गई उदी आपके सभी भावनिक तथा शारीरिक व्याधियों को स्वस्थ करेगी. आजारी असाल तर बाबांची उदी लावा. आसपास कुठेही तुम्हाला बाबांचं मंदिर दिसत असेल तिथं उदीला बाबांच्या फार महत्त्व आहे. त्यामुळे शिर्डीलाच जावं असं काही नाही. अलीकडे जरी कुठं तुमच्यापाशी मंदिर असेल तिथं जाऊन तिथली उदी लावा. आयुष्यातली सर्व दुःख संकट दूर होतील. आणि तिथं गेल्यावर तिथली 11 वचनं जरूर वाचा, कारण बाबा एकटे असे आहेत की ते आपल्याला वचन देतात की मी तुझ्यासाठी काय करणार आहे ते, आणि ते त्यांच्या शब्दावर अटल असतात. ते आपल्याला ते करून दाखवतात. ओम साईराम. तिसरं कार्ड दिलंय बाबांनी, पवित्र पुस्तके पढ़िए, आपने जो भी सीखा है उसे व्यवहार में उतारिए और आपकी जानकारी को ज्ञान में बदल दीजिए. पुस्तकं वाचा. पुस्तकांचा जो फायदा, धर्मग्रंथ वाचले असतील तर धर्माप्रमाणे वागा. एज्युकेशनची पुस्तकं वाचत असाल तर त्याच्याप्रमाणे वागा. म्हणजे पुस्तकातनं जे ज्ञान तुम्ही घेताय त्याप्रमाणे नक्की वागा असं सांगत आहे. जर तुम्ही आता अडचणीत असाल तर तुम्ही जी काही तुमचं वाचन आहे, पुस्तकं आहेत ते करा. म्हणजे त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल, येस का नो. ते तुमची उत्तरं तुमच्या देवधर्मामध्ये, तुमच्या पुस्तकामध्ये, तुमच्या शाळेच्या पुस्तकांमध्ये, कॉलेजच्या पुस्तकांमध्ये लपलेली आहे, असा ह्याचा अर्थ आहे. पुढचं कार्ड आहे 4 नंबरचं, रूहानी गुट समूह. रूहानी समूह के कोई व्यक्ति अगर आपकी मदद करने की कोशिश करे तो उसे स्वीकार कीजिए. काय आता ह्याचा अर्थ आहे. रूहानी म्हणजे जसं काही नीतिका क्रिस्टल, एक ती एंजल आहे, स्पिरिट आहे, ती एंजल आहे, पण ती तुम्हाला येऊन मदत करणार आहे. त्याच्या मदतीचा हात तुम्ही घ्या. मग असं जगामध्ये, युनिवर्समध्ये
कुणी एंजल असेल, कुणीही असेल, तर ते तुमची मदत करणार आहे. त्यांची मदत घ्या किंवा ते मदत करत आहेत ह्याचा तुम्हाला कळू दे, म्हणजे की त्या मदतीनं तुमचं काम पूर्ण होणार आहे. म्हणजे हे कार्ड ज्यांनी निवडलं आहे 4 नंबरचं, तर त्यांना युनिवर्समधनंच संकेत येणार आहे आणि युनिवर्समधलंच कुणीतरी त्यांचं काम हे पूर्ण करणार आहे, असा त्याचा अर्थ आहे. कार्ड नंबर 5, ओम साईराम. तर वर्तमान में जीना है, कल की भ्रांती है, केवल आज मौजूद है. वर्तमानमध्ये जगा, काल काय झालं, उद्या काय होणार आहे म्हणून दिवसाचा आनंद घालवून घेऊ नका. उद्या कसं होईल या टेन्शनमध्ये आजचा दिवस घालू नका. काल काय झालं ते बडबडत बसण्यात आजचा दिवस घालवू नका. आज काय चालले, आज मी खुश आहे, आलेला दिवस मला आनंदानं काढायचा आहे, आलेल्या दिवशी मला हसत खेळत राहायचंय, हे बाबा सांगत आहेत की वर्तमान मध्ये जगा, बाकी सगळं सोडून द्या. तर चला, कसा वाटला आजचं कार्ड रीडिंग हे जरूर छान छान कमेंट करा. त्याचप्रमाणे पोटलीचं परत एकदा मी सांगते की 10 तारखेला बुकिंग मी थांबवणार आहे, तोपर्यंत तुम्ही बुकिंग लवकरात लवकर करू शकता. तर चला, आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.